जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चोपडस गावामधील कानाडवाडी टकलेफाटी या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, याचं नाव काय? आदत किंग वजीर. आदत किंग वजीर. गाव कुठलं? कामतडी. कामथडी. कुठं आलं आहे? नसरापूर. नसरापूर, भोरबागामध्ये. हा, आणि 80 नंबर ते आपला नंबर आहे होय. मालकांचा. बरं, आज कोणाबरोबर नियोजन आहे? आज ड्रायव्हरने नियोजन केलंय. बरं, कोणाबरोबर दिसेल पळताना वजीर? नाही सांगता येत. नाही सांगता येणार. बरं, ड्रायव्हर म्हणजे गुलदस्त्यात ठेवले. हा, बरं, चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले नायकोबा केसरी आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला वैभव मामा भेटलेले आहेत आणि ते पण बऱ्याच दिवसानंतर मैदानात आलेत. काय सांगाल, आज बऱ्याच दिवसानं मैदानात आलाय? हो, आज आलोय. आदतचं मैदान होतं जवळ. बरं बरं. कोणते कोणते नंदी घेऊन आलाय? तो कन्हैया आणलाय, हा कन्हैया. राजा आहे. कन्हैया समीर अण्णांचा. हा समीर अण्णाचा. मित्रांनो, कन्हैया आहे आणि इकडे बघू शकता हा राजा आहे, त्यांचाच राजा घरचा. घरचाच आहे. बरं, कसं काय कन्हैयाचं कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर? कन्हैया आपल्या नवीन वासरू घेतले आपण, त्याला आहे. बरं, आणि हा तो त्याला आहे, ह्याला काय त्याचं नाव काय? ठाकूर बरोबर नियोजन ठाकूर आहे. बरोबर आहे. ठाकूर बरोबर नियोजन करण्यात आलं. हे पलीकडचा ठाकूर ना? हा, मित्रांनो, हा पलीकडचा ठाकूर आहे, त्याच्याबरोबर नियोजन करण्यात आलं आहे. आणि आता वळूयात मामांच्या हे नवीन खरेदीकडे. काय नाव आहे याचं? त्याचं राजा, छोटा राजा. छोटा राजा. कुठली खरेदी काय? ते आपले बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड हां, त्यांच्याकडून घेतलाय. बरं. त्यांनी कुठून घेतला होता काय? मग त्यांचा मोठा राजा आहे ना, हां, त्याच्याच आईची पैदासी, मग त्या सक्का भाऊ आहे. सक्का भाऊ आहे. बरं बरं बरं. किती काय खरेदी, कितीला बसली? झालं दोघांचं मिळून, म्हणजे प्रेमात झाली खरेदी. प्रेमात झाली. बरं, असं ठीक आहे. बरं, काय पाहिलं ह्याच्यात खरेदी करत असताना तुम्ही? फेरा वगैरे टाकला का? फेर त्यांनी दोन्ही मैदानं पळवला. 2 मैदानं त्यांनी खोंड बाहेर काढला होता. बरं. आणि कुठल्या कुठल्या मैदानात पळाला ते? ते एवढं नाही सांगता यायचं, हां, पण दोन्ही मैदानात त्यांनी बैलाला तासं लावलं होतं. बरं बरं बरं. आणि त्याचे एक त्याला घेतानीच त्याला चाच्यानी 3 महिन्याचा असतानीच त्याला 1,05,000 रुपयाला घेतला होता. बरं मग एवढ्या बारीक खोंडाला एवढी मोठी किंमत दिली ती चाच्याने तेव्हा. बरं. त्यावेळेस 3 महिन्याचा असताना? 3 महिन्याचा असताना. का तर तो त्या त्या राजाच्या ती जज साईडचा होता. बरं, आणि बरं. तिकडे बैलांची किंमत आहेच. आहेत चांगली किंमत इज्जत साईडला. बरं बरं. आता ह्याच्याबरोबर नियोजन केलंय कन्हैया कन्हैया बरोबर बरोबर. केलंय. काय वाटतंय, फेरा वगैरे टाकला घ्यायला घेतल्यानंतर? नाही, फेरा नाही, डायरेक्ट मैदानात काढले. डायरेक्ट मैदानात? आमच्या इकडे जरा पाऊस जास्त असल्यामुळे बैल बाहेर काढता येत. पाऊस पडतोय अजून तिकडे? हो, पाऊस आहे ना. चांगला पाऊस आहे सगळे. काल पण झाला मला वाटतं भरपूर. हो, भरपूर झाला. बरं, आता सगळ्यांना उत्सुकता आहे द्वादशम हिंद केसरी बक्कासूरच्या संदर्भातली अपडेटची. काय कुठल्या मैदानात दिसेल काय? काय आता बघू, मामा तर म्हणले जरा थांबूनच काढायचं आता, बरं बरं. कारण बैलाला थोडीशी सर्दी असल्यामुळं तो जरा उपचार चालू आहेत बैलावरती. बरं, उपचार झाले. सर्दी होण्यामागचं कारण काय डॉक्टरनं सांगितलं नाही? नाही, कारण काय आता पावसाचं वातावरण हां. आहे. बैल असा मैदानावर गेल्यावर पावसात भिजतो वगैरे, बरं बरं बरं. त्यांनी सर्दी होती बैलाला. त्याच्यामुळं. तर आता गाडी कितव्या गटात पाळणार आहे काय? ही 24 मध्ये पाळणार आहे, ही 32 मध्ये पाळणार आहे. राजा. हा, आणि ती 24 मध्ये पाळणार आहे. 24 मध्ये. बरं बरं, बघू. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. कटप्पा. भारी नाव ठेवले कटप्पा. काय आज कोणाबरोबर नियोजन आहे काय? आपले पैलवान आबामधनेलचा नंद्या बरोबर. शॉटगन नंद्या बरोबर आहे. वा, चांगलं नियोजन केलं. कुठल्या गटात काय अंदाज? 9व्या गटात. 9व्या गटात आहे. बरं मित्रांनो, हाच कटप्पा आहे. कटप्पाचं गाव बिहुरी पठारवाडी. मित्रांनो, बिहुरीतला आहे आणि अतिशय सुंदर. कुठली खरेदी हो? हे आपण श्रीकांत साळुंकेकडून घेतली होती. बरं बरं. आता पेडगावला राहिला होता ना. पेडगावला राहिला. कटप्पा नाव लयच भारी ठेवले हो. काय ठेवण्यामागचं कारण? नावच आमची वेगळी असतात. बरं, का बरं? आपण कॉपी कुणाची करत नाही. बरं, कुठली कुठली पहिली नावं बैलांची? पहिले किस्मत होता, शेरशा होता, शहनशाह. बघा, नाव वेगवेगळी. बल्लाळ, बल्लाळ. हां, अजून? बिरबल, अमोलशेठ गायकवाडला दिले. बरं, सगळी नवीनच नावं. नवीन सगळी. बरं, आता किती आहेत धावणीला बैल? आता आहे केनगरी कुबेर म्हणून एक वासरू. कुबेर. बघा, नाव ते बी कुबेर नाव ठेवल्या. हो. बरं, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला दादा. रावण. गाव कुठलं? कुरकुमचं आहे. बरं, कसं काय कोणाबरोबर नियोजन आहे आज? यवतच्या चित्र्याबरोबर नियोजन करण्यात आलं आहे. मित्रांनो, हे रावण आहे बघा, यवतच्या चित्र्याबरोबर नियोजन करण्यात आलं आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. थँक्यू. मित्रांनो, हंटर पण आलाय. कुठलं गाव? राटणी. राटणी. आणि कुठं कोणाबरोबर आहे आज नियोजन? आज आपला बैल आहे, हितलाच आहे, ह्या भागातलाच आहे. बरं, अजून कोणती नंदी आणलीत? काय एवढाच आणला एक? आपलंच आहे, दुसऱ्या गावात आपल्या सोबतच आहे. बरं, काय नाव आहे त्याचं? रुद्रा. त्याचं कोणाबरोबर नियोजन आहे? बरं, असं. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. नाव काय आदतचं आहे? बादल. गाव कुठलं? काळेवाडी थेरगाव. बरं बरं. कोणाबरोबर आहे आज ह्याचं नियोजन?
घरचीच गाडी कर बादल मारत नाही ना बरं 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 ह्याच्याबरोबर आहे का नियोजन ह्याचं नाव सरजा कुठल्या गटात अंदाज 43 मध्ये पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिल्या पण आलाय आज पिल्याचं कोणाबरोबर नियोजन आहे काय VIP लकी बरोबर केलंय का नियोजन चांगलं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरजा 12 पण आलाय बघा इथं आदतच आहे दहशत गाव कुठलं दहशतचं चौदरवाडीचं आहे कोणाबरोबर आहे आज नियोजन कुठलं आहे तुमचंच आहे का नायकवाडीचं घरचंच आहे काय नाव तिथं शंभू काय घरचे कायचं काय बरं बरं पहिल्यांदाच आणलं दादा नाव काय तुमचं हां निवृत्ती शेलार होय बरं बरं आणि पहिल्यांदाच आणले मग काय किती वर्षाचं नाद आहे पहिल्यांदाच आहे आता काय म्हणजे नादातच पहिल्यांदा आला आहे पहिल्यांदा ते आमचं चुलताचं होतं तेव्हा बरं बरं त्यानंतर आज आला आहे बघा मित्रांनो नाव काय म्हणाले ते शंभू आहे बघा मित्रांनो हा गाव कुठलं नायकवाडी चला शुभेच्छा तू आपल्याच गावाने एकाच गावातली क्षेत्र आहे तिकडे माझं चला मग तेच की वजीर कुठलं गाव वजीरचं पौंड मुळशीचा वजीर आहे आणि ह्याचं मथुर बानेरचं मथुर कोणाबरोबर आज नियोजन दोघं एकत्रच पाळणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मल्हार गाव कुठलं वाणेवाडीतलं का बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे हां लक्ष 62 नातेपुतेकरांचा लक्ष 62-63 त्याच्याबरोबर नियोजन केलं आहे त्याच्याबरोबर नियोजन केलं आहे चांगलं नियोजन केलं आहे आणि मल्हार ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने त्याला पिवळं कलर पण दिला भंडाऱ्याला चला शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गटात अंदाज 29 मध्ये 3 नंबर बरं चला शुभेच्छा मित्रांनो बंटी शेट पण आलाय गाव कुठलं हो बंटीचं जुन्नर तालुका बरं आणि आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे बरं बरं हा बंटी शेट काय तिकडं घाटात पळतो नाही पहिला घाटात पळायचं पण आता आम्ही छकडीला आपलं घरचं एक पहिले दुसरा बरं बरं त्याच्यामुळे त्याला आम्ही शिकून घेतला आता छकडीला बरेच मैदानं झालेली बरं बरं बरीच मैदान झाली का बरं बरं आज बारामतीतल्या बैलाबरोबर नियोजन आहे आणि दादा सगळंच बरोबर आणलं हे शिगडी बरोबर आणली हे सगळं का आता पाणी पण लागतं का गरम का कसं काय गरम पाणी पहिली रात्री आलो ना आम्ही बरं बरं किती किलोमीटर पडलं जुन्नरवर नाही 180 बरंच लांब पडलं गाव कुठलं जुन्नरमधलं ओतूर पाऊस लय असेल वर का भरपूर पाऊस कंटिन्यू आणि त्यामुळं मैदानं पण जास्त नसतील तुम्हाला मैदान आम्ही इकडेच आता इकडे जशी चालू आहे इकडेच फक्त याच भागात पळताय जशी मैदान चालू आहे त्या भागात 4 महिने पूर्ण बंदच असतं तिकडे बंद असतं 4 महिने पूर्ण बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आणि नाव काय म्हणाल तुमचं सौरभ पानसरे सौरभ भाऊ पानसरे आणि गट कुठला अंदाज 25 चला शुभेच्छा मित्रांनो गजा पण आलाय गजाचं गाव कुठलं एवढं लांब आलाय बरं बरं एवढ्या लांब नाही मागचा उद्देश काय बरं चांगलं पळतंय आणि किती किलोमीटर पडलं 180 बरेच लांब आलेत बघा आज मित्रांनो बैलगाडी मालक सगळे लांब आलेत पाऊस कसं काय तिकडे आहे चांगला पाऊस आहे आज कोणाबरोबर नियोजन आहे खिंडवाडी सुंदर पप्पू शेटचं सुंदर आहे खिंडवाडी त्याबरोबर नियोजन आहे अजून कुठली नंदी आणले एकच आणलाय का आम्ही एकच आलो तिकडे एकच बरं नाव काय तुमचं दादा बरं महेश भाऊ जाधव बरं आणि अंदाज गट 20 मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं तेजस वरकटे गाव कुठलं करमाळा करमाळा तालुका जिल्हा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरं आणि नंदीचं नाव काय लाल्या लाल्या बरं मित्रांनो करमाळ्यावरनं लाल्या पण आलाय आज कसं काय नियोजन दादा हा एटेल नाना दोका म्हणून वासरू आहे विठ्ठल नानांच्या दोका डोका बरोबर आहे बरं कितवा गटा अंदाज काय 27 मध्ये 3 नंबर तास 27 मध्ये 3 नंबर मध्ये का बरं बरं कधी आला निघाला होता करमाळ्यानं सकाळी निघलो होतो 5:30 वाजता बरं पहाटे 5 वाजता निघालेत बघा आणि काय सांगाल धोका बरोबर कसं काय नियोजन झाले काय नाही आमचं आणि त्यांचं संबंध आहे जुनं बरं ते झाले चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद